आज आपण बनवणार आहोत गाबोळी फ्राय। त्यासाठी मी गाबोळी घेतलेली आहे, चांगली वॉश करून त्याला अद्रक लसूणची पेस्ट लावायची, थोडीशी मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि इथे मी आगरी मसाला यूज केला। त्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। लसूण ऑप्शनल आहे, तुम्ही लसूणही टाकू शकता, पण मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकले म्हणून नाही टाकले। आणि तांदळाच्या पिठाची ही जी रेसिपी आहे मी आधी पण पोस्ट केलेली आहे, पण मी पुन्हा एकदा सांगते। तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायचे, मीठ घ्यायचं, मसाला घ्यायचा आणि त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती गाबोळी टाकून मस्त फ्राय करून घ्यायचे। मिक्स करायचं सगळं आणि तव्यात फ्राय करायला सोडून द्यायची आहे। अशी ही सिंपल आणि फास्ट बनणारी गाबोळी फ्राय आहे आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि ह्याला थोडं शिजू द्यायचं आहे, कारण वरून शिजते पण आतमधून शिजली पाहिजे थोडीशी। ह्याला परत आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर अशी ही आपली गाबोळी फ्राय रेडी होते। तुम्हाला ही नक्की आवडली असेल तर नक्की करून बघा, ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच।